चंद्रपूर भाजपात भूकंप, जिल्हाध्यक्षांची तडाफडकी हकालपट्टी, उमेदवारी वाटपात आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप, भाजप जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीचे फटाके फोडून स्वागत. चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उमेदवारी वाटपामध्ये आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळं भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगुट्टूवार यांची तडाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या हकालपट्टीनंतर भाजपाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केल्याचे चित्र चंद्रपूरमध्ये पाहायला मिळाले. चंद्रपूर मनपाच्या 66 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंतिम उमेदवारी यादी महानगर जिल्हाध्यक्षांकडे पाठवली होती. मात्र या यादीत आर्थिक देवाणघेवाण करत पक्षश्रेष्ठींकडून आलेली यादी बदलून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. भाजपाच्या माजी नगरसेविका शिलाताई चव्हाण, सुनील डोंगरे आणि पुरुषोत्तम सहारे यावर काय म्हणाले ते पाहूयात. निष्ठावंत कार्यकर्ता मी कधी पक्षासोबत गद्दारी नाही केली आणि आमचे जे अध्यक्ष होते सुभाष कासनगुट्टूवार त्यांनी पैशाची देवाणघेवाण करून जे तिथून लिस्ट आली होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे अध्यक्ष जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून लिस्ट बदलून टाकली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पण नुकसान केलं आणि पक्ष पूर्ण नासवून टाकला. आमचा भारतीय जनता पार्टी खूप सुंदर पक्ष होता. पक्षासोबत गद्दारी करून पूर्ण पक्ष नासवला. मी तर तुमच्या माध्यमातून रवींद्रजी चव्हाणांना सांगेन तर त्यांना पक्षातून घालून द्या. गद्दारांना भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान देऊ नका. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टीने इथले जिल्हाध्यक्ष चंद्रपूर महानगरचे सुभाष कासनगुट्टूवार यांना पदावरून मुक्त केला आहे. हा मुक्त केला तर भारतीय जनता पार्टीतर्फे याचा जल्लोष करण्यात येत आहे. कारण की त्यानं पक्ष पुढे नासवून टाकला होता. असंच की निवडणुकीच्या याच्यामध्ये ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आली होती त्यांचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यानं ज्यांचे लिस्टमध्ये नावं होते त्यांना एबी फॉर्म न देता ज्यांचे नाव एबी फॉर्म मध्ये नव्हते त्यांना आले दिल्यात. तर कुठेतरी माझा आरोप आहे की इथले आताचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इथले स्थानिक आमदार यांची कुठेतरी साठगाठ होती. हे साठगाठ करून ज्यांच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं त्यांना हे एबी फॉर्म देण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की सुभाष कासनगुट्टूवार जे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष होते यांना आज पक्षाने निष्कासित केला आहे. त्यांना पक्षाने अध्यक्ष पदावरून खाली केलेला आहे. कारण यांचा हा जो उपद्रव खूप वाढला होता. काल जेव्हा तिकीट वाटप झाल्या ज्या प्रदेश अध्यक्षांनी लिस्ट पाठवली त्या लिस्ट मधल्या लोकांना एबी फॉर्म न देता दुसऱ्या लोकांना एबी फॉर्म दिला. हा पक्षासोबत विश्वासघात केला. त्यामुळेच यांना पक्षाने आज या पदावरून निष्कासित केलं. तरी या जनतेचा आणि या जनतेच्या मनामध्ये जो असलेला रोष होता हा पुढे येत आहे आणि या जनतेने हेच ठरवलं आहे की हा उमेदवार स्थानिक उमेदवार नाही आहे प्रभाग 1 मधून. या उमेदवाराला पार्सल उमेदवार ह्या प्रभाग 1चे लोक सांभाळून घेणार नाही. म्हणून त्याच्या या खुशीमध्ये हा सगळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेला एक जल्लोष आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात झालेली ही हकालपट्टी आणि आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप पक्षासाठी मोठा धक्का मानले जात आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होते का आणि या अंतर्गत वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ, आधुनिक केसरी, चंद्रपूर.